तिसऱ्या घराचा स्वामी 10व्या घरामध्ये गेला. 10वं घर कर्मक्षेत्राचं आहे, फार इम्पॉर्टंट घर आहे. आपलं जे काम आहे, आपण जे काम करणार आहे, आपलं नेम फेम आहे, या सगळ्या गोष्टींचा संबंध 10व्या घराशी आहे. जर आपलं कर्मच चाललं नाही तर काय गोष्टी चालणार आहेत? कर्माचा संबंध कुठे बनला? तिसऱ्या घराशी बनला. तिसऱ्याचा स्वामी कर्माच्या ठिकाणी येऊन बसला. आपल्याला काय करायचंय? स्थान परिवर्तन करायचंय. स्थान परिवर्तन तुमच्या कर्माला बूस्ट करणारं ठरणार. तुम्ही तुमच्या राहत्या ठिकाणी काम करत बसला तर तिथं बूस्टिंग मिळणार नाही. तुम्ही जर तुमच्या जन्मस्थानापासून लांब गेला तर काय होणार आहे? इथं आपल्या कर्माला बूस्ट मिळणार, आपलं काम चांगल्या पद्धतीने चालायला लागणार, गिराईक वगैरे यायला लागणार. जर आपलं काम ऑनलाईन गोष्टींच्या रिलेटेड असेल, ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड असेल, मीडियाच्या रिलेटेड असेल, मुवमेंटच्या रिलेटेड असेल तर इथं आपलं काम चालणार आहे. म्हणून स्थान परिवर्तनाचा, मुवमेंटचा, ऑनलाईन गोष्टींचा तुमच्या कर्मक्षेत्रावर इथं इम्पॅक्ट असणार आहे. या गोष्टी केल्यानं आपल्याला काय होणार आहे? कर्मक्षेत्रामध्ये एक चांगली अचिव्हमेंट मिळणार आहे. ऑनलाईन वर्क तुम्ही करू शकता. त्याच्या पुढे बघा, कर्मक्षेत्र तिसऱ्या घराचा स्वामी 11व्या घरामध्ये गेला. इच्छापूर्तीचं घर आहे, लाभाचं घर आहे, ओव्हरऑल चांगली गोष्ट आहे. इथं स्थान परिवर्तन किंवा चेंज ऑफ प्लेस करून तुम्हाला काय होणार आहे? लाभच होणार आहे, तुमच्या इच्छा पूर्ती इथं होणार आहे असं आपण म्हणू शकतो. थर्ड हाऊसचा लॉर्ड 12व्या घरामध्ये गेला. ओव्हरऑल लॉसेस आहेत, पण जे लोक अध्यात्मामध्ये आहेत, ज्यांना अध्यात्मामध्ये जायचं आहे तर अध्यात्म अचीव करणारं घर 12वं घर आहे. तिसऱ्या घरात स्वामी 12व्या घरामध्ये गेला. ज्यावेळी हे लोक स्थान परिवर्तन करतील, आध्यात्मिक यात्रेसाठी करतील, त्यावेळी त्यांचं अध्यात्माचं घर ऍक्टिव्हेट होणार. त्यांना काय होणार? एक चांगल्या प्रकारचं नॉलेज, ज्ञान इथं मिळणार आहे. कारण 12वं घर काय आहे? मोक्षाचं आहे. ते एक चांगल्या प्रकारचा मोक्ष इथं फील करणार. ओव्हरऑल स्थान परिवर्तनाचा स्वामी पहिल्या घरापासून 12 घरांमध्ये काय करणार आहे? स्थान परिवर्तनाने, ऑनलाईन गोष्टींद्वारे, मुवमेंटने, चेंज ऑफ प्लेसने प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली ऍक्टिव्हेट करणार आहे. तर अशा प्रकारे स्थान परिवर्तन म्हणजे कुंडलीतलं